तो फाल त्याला लागला, त्यामुळे ती लवकरच मेली. ती फाल त्याच्या मेली. काही वेळाने नागिन तिथे आली व आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही, पिल्लाही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. ती नागिन येते ज्या त्याच्या घरगवशी जातो ना, नाही. पण तिला नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरात माझी पिल्लं मेली. तो राग मनात ठेवून शेतकऱ्याचा निर्वेश करावा असा तिने मनात आणलं. त्या नागिनीने हो फोपावतच फोपावत म्हणजे फोपत जिली या सुनाला त्या वारुळामध्ये. पुढे ती नागिन व्याली तिची पिल्लं वलवल करू लागली. पिल्लं त्या नागिनीची हिने दिवा धरला होता तेव्हा ही घाबरली व ती पिल्ला धरली दिली पिल्ली नागिनीला व हातातील दिवा खाली पाडला. पोरांची शपटू भाजली. नागिन रागावली व तिने सर्व अखिल आपल्या पतीला सांगितली. तर तो म्हणाला तिला लवकरच तिच्या सासरी पोचवून देऊ. तू बोलतो असून ते पारला तर पारला. तो बोलतो तिला सासरी तिला एक दिवस नेऊ बोलतो आपण तिला. मी नेऊन पाठवून बोलतो. आमच्या शेपटीवहिनी तो दिवा पडला त्या हातात भोल्याम पडला. हां तर ती नागपंचमी दिवस होता. हिनं बराच वेळ